नमस्कार मंडळी, मराठी वीकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत. आपण मुलांना बीट खायचं का विचारलं की ते लगेच तोंड वाकडं करतात, पण पनीरचं नाव काढलं कीच त्यांच्या तोंडावर हसू येतं. आज आपण बीटाचा वापर करूनच पनीर मसाला पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. इथं मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, थोडे खडे मसाले घेतलेले आहेत, कोथिंबीर, मीठ आणि एक बीट आणि एक टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे आणि 250 ग्रॅमचं पनीरचं पॅकेट घेतलेलं आहे. मी थोडं तूप आणि थोडा तेलाचा वापर करून भाजी करणार आहे, मसाला पनीर. आणि थोडे बेसिक मसाले आहेत, ते आपण पुढे बघूयात काय काय वापरलं आहे ते. अगोदर आपण एका पॅनमध्ये हे पनीर करून घेऊयात, शॅलो फ्राय करून घेऊयात थोडंसं, म्हणजे पनीरची टेस्ट छान वाढते यानं. थोडं तेलामध्ये हळद आणि तिखट लावून हे पनीर मी थोडंसं फ्राय करून घेणार आहे. जास्त घ्यायची गरज नाही, फक्त त्याची चव वाढण्यापुरतं आपण हे तेलात थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला पनीर मसाला करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी जिरे टाकणार आहे. अगोदर तेल आणि तूप समप्रमाणात घ्यायचं, थोडंसं वाढवायचं, त्याने टेस्ट येते भाजीला. आणि जिरे टाकायचे त्याच्यामध्ये. गरम झालं की जिरे तडतडले की त्याच्यामध्येच आपल्याला अद्रक आणि लसूणची पेस्ट पण टाकून घ्यायची आहे. अद्रक लसूणच्या पेस्ट नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा असा भाजायचा आहे की त्याच्यामध्येच तो शिजला गेला पाहिजे, करपू द्यायचा नाही. गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आणि कांदा असा त्याच्यामध्ये जिरेल असं, जशी प्युरी करतो त्या पद्धतीनं असं भाजून घ्यायचं आहे. यानं काय होतं, कांदा असा जरी टाकला तरी त्याला छान अशी प्युरी येते मसाला पनीरला. आणि अशा पद्धतीनं हे भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे खडे मसाले टाकायचेत. थोडं तमालपत्र आहे, एक विलायची आहे मोठी, थोडे लवंग, मिरे आहेत आणि दालचिनीचा एक तुकडा आहे. यानं भाजीला छान टेस्ट येते. एक चक्री फूल टाकलेलं आहे. जेवढे तुमच्याकडे असतील घरामध्ये अवेलेबल ते तुम्ही वापरू शकता, नाहीतर फक्त दालचिनी तमालपत्र असलं तरीही त्याचा फ्लेवर छान उतरतो भाजीमध्ये. आणि हे छान भाजून घ्यायचं तेलात तुपामध्ये. भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला केलेली प्युरी टाकायची आहे, जे की मी एक बीट आणि एक टोमॅटो, नाहीतर तुम्ही अर्धं बीट अर्धं टोमॅटो असंही घेऊ शकता. आणि त्याची चांगली प्युरी करून घ्यायची आहे मिक्सरला. अशा पद्धतीनं मुलांना बीट तर तुम्ही खाऊ घातलं तर ते आवडीनं खातात. पनीरमध्ये तर खूप आवडीनं खातात हे. टोमॅटोचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं, आंबट अशी भाजी होत असते तर खात नाहीत मुलं. आणि हे सगळी प्युरी आपल्याला छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे. आणि थोडंसं 2 चमचे 1 चमचा जसं तुम्हाला ग्रेव्ही घट्ट पाहिजे तसं तुम्ही हे बेसन पीठ टाकायचं आहे. यानं ग्रेव्हीला चव पण छान येते. इथे एक मोठा चमचा बेसन पिठाचा टाकलेला आहे. यानं ग्रेव्हीला खूप सुंदर चव येते आणि ग्रेव्ही पण घट्ट होते. आणि टोमॅटोचा काही थोडासा आंबटपणा असेल तर तो पण यानं कमी होतो. अशा पद्धतीने हे थोडंसं एक साईडला ग्रेव्ही टोमॅटो प्युरी एक साईडला करायचं मसाला, आणि एक साईडला हे असं बेसन भाजून घ्यायचं, म्हणजे बेसनाचा कच्चापणाही निघून जातो आणि भाजतं ते. आणि परत सगळं एकत्र करून भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं हे सगळं आपल्याला मसाला भाजायचा आहे. आणि तुम्हाला पाण्याचं प्रमाण जेवढं घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. भाताबरोबर खायचं असेल तर थोडंसं पातळ करतात, आणि असं पोळीबरोबर खायचं असेल तर घट्ट. आता आपण सगळे मसाले टाकून घेऊयात. सुके धने पूड, लाल तिखट. इथं मी थोडंसं पनीर टिक्का मसाल्याचा वापर केलेला आहे, यानं छान भाजीला चव येते. धने जिरे पूड टाकायची आणि परत आणखीन हा मसाला
भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर छान असं हे टेस्ट येते भाजीला. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे, थंड पाणी टाकायचं नाही. एकतर गरम पाण्यानं चव येते भाजीला आणि मसालाही छान शिजला जातो पटकन. अशा पद्धतीनं सगळं आपल्याला मसाला मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तेल सुटल्यासारखं होतं, मग समजायचं की मसाला आपला भाजलेला आहे. असं पाणी टाकून घ्यायचं. आता आपल्याला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी इथं वापर करू शकता पाण्याचा, जसं तुम्हाला घट्ट पातळ आवडते त्या पद्धतीनं. आणि थोडंसं झाकून ठेवायचं. झाकल्यामुळं छान तेल सुटतं ग्रेव्हीला आणि ग्रेव्ही पण छान शिजते. आता सगळं आपण फ्राय केलेलं पनीर त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. थोडंसं कोथिंबीर टाकायची आहे आणि परत एक उकळी येऊ द्यायची. मस्त असं आपली पनीर मसाला बिटापच्या ग्रेव्हीपासून तयार झालेला, प्युरीपासून. खूप आवडीनं खातात मुलं हे आणि खूप टेस्टी लागते ही भाजी. एकदा अशा पद्धतीनं नक्की करून बघा आणि भाजीलाही सुंदर कलर येतो यानं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीच्या मी छान छान रेसिपीज घेऊनच येत असते. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.